नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत आउटलुकमध्ये मी निलेश पवार आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. नोव्हेंबर महिन्याचे करंट अफेअर्स, चालू घडामोडी, प्रिलिम्सच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या या सगळ्या चालू घडामोडी आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये मग व्यक्तिविशेष असेल, दिनविशेष असेल, अंतराळाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी असतील, राजकीय, प्रशासकीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध परिषदा असतील, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. ठीक आहे, तर वेळ न घालवता सुरू करूया. एक एक मुद्दे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की देशामध्ये पहिल्यांदाच काही घडामोडी घडत असतील तर त्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर त्याच्याबद्दल सुरुवातीला या पहिल्या फेजमध्ये आपल्या लेक्चरचे आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहिला मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी. तर मेघालयामध्ये जर आपण बघितलं तर मेघालय स्टेटमध्ये ईशान्य भारतातील पहिला सेंद्रिय सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता. मग याच्यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर पहिलं एकतर महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्या राज्यामध्ये ईशान्य भारतातील पहिला सेंद्रिय सप्ताह आयोजित करण्यात आलेला, असा प्रश्न डायरेक्टली वन लाईनर आपल्याला विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन कन्सिडर करायचा आहे, पहिला वन लाईनर क्वेश्चन. ठीक आहे, ईशान्य भारतातील पहिला सेंद्रिय सप्ताह कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता, तर मेघालय राज्य, नाव विसरू नका. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कुठं आपला बनू शकतो, तर याचे आयोजक कोण होते, कोणत्या संस्थेने याचं आयोजन केलेलं होतं, तर अपेडा नावाची आपल्याकडे एक संस्था आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचीच ती संस्था आहे. त्यांच्या बाजूने सोबतच युनियन कॉमर्स मिनिस्ट्री, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, ते देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं. आणि सोबतच IFOAM ऑर्गॅनिक्स एशिया नावाची एक संस्था, एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन देखील या आयोजनामध्ये सहभागी आहे. ठीक आहे, या कार्यक्रमामध्ये जर आपण बघितलं तर 13 देश सहभागी झालेले आहेत या कार्यक्रमामध्ये. सोबतच IFOAM च्या जागतिक सेंद्रिय युवा शिखर परिषदेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. इथं देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, जर आपल्याला मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारला, मल्टी स्टेटमेंट ज्यावेळी क्वेश्चन विचारतात त्यावेळी अशा विधानाचा देखील त्याच्यामध्ये उल्लेख करतात. या करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये आपण काय करतो की परीक्षा भिमुख एकदम एक्झाम ओरिएंटेडच गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करतो. टू द पॉईंट एकदम गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या असतात. त्यामुळे इथं तुम्हाला स्क्रीनवरती, स्लाइडवरती जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, नमूद केलेले, ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, याची PDF सेशन झाल्यानंतर शाश्वत अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलला तिथं अपलोड होत असते. ठीक आहे, त्याच्यानंतर मेघालयाच्या बाबतीत जर विचार केला तर सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणून मेघालयाकडे सध्या बघितलं जात आहे. अशा बऱ्याच नवीन गोष्टी, नवीन उपक्रम तिथं सुरू केले जात आहेत. अपेडा नावाची जी संस्था आहे, जे ऑर्गनायझेशन करणाऱ्या संस्थांपैकी एक आहे, तरी या प्रदेशातील जे सेंद्रिय उत्पादन आहेत, ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्या निर्यात वाढीस पाठिंबा देत आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून, याच सगळ्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा सेंद्रिय सप्ताह तिथं आयोजित करण्यात आलेला आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे, ही पहिली न्यूज. नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. गोव्याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची न्यूज आलेली आहे. देशातील पहिल्या घडामोडी आपण बघतोय, तर गोव्यामध्ये एक अशी गोष्ट झालेली आहे की देशामध्ये आपली जी राज्य आहेत वेगळी, त्यांच्यामध्ये पहिल्यांदाच गोवा राज्याच्या बाबतीत अशी गोष्ट झालेली. ठीक आहे, तर 100% सायबर फ्रॉड रिस्पॉन्स सिस्टीम असलेले गोवा हे भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. सायबर फ्रॉड आपल्याला माहिती आहे की फ्रॉड कॉल्स येत असतात, त्याच्यामध्ये काहीतरी धमक्या दिल्या जातात किंवा माहिती मागितली जाते, बँक अकाउंटची, आधार कार्ड, बाकी डिटेल्स मागितले जातात. हे जे सायबर फ्रॉड्स होत आहेत, तर त्याला रिस्पॉन्स सिस्टीम असलेली 100% सायबर फ्रॉड रिस्पॉन्स सिस्टीम असलेलं गोवा हे भारतातील पहिलं राज्य असं ठरलेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. याच्यामध्ये जर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर 5000+ कॉल्स हँडल करण्यात आलेले आहेत. सायबर फ्रॉड रिपोर्ट करण्यासाठी नागरिकांनी जे कॉल केलेले होते ते त्याच्यामध्ये कॉल हँडल करण्यात आलेले आहेत. कंप्लेंट्स कित्येक रजिस्टर करण्यात आलेले आहेत आणि 24/7 डेडिकेटेड टीम तिथं काम करत आहे हे सायबर फ्रॉडला रिस्पॉन्स करण्यासाठी. एखाद्या व्यक्तीला, नागरिकाला कॉल आलेला आहे सायबर फ्रॉडचा आणि त्यांना जर काही मदत पाहिजे असेल तर त्याच्यासाठी 24/7 डेडिकेटेड एक टीम तिथं काम करते. असं पहिलंच राज्य हे ठरलेलं आहे भारतातलं. ठीक आहे, तर ही महत्त्वाची आपल्यासाठी गोष्ट आहे. आता जसं आपण स्टॅटिस्टिक याच्या बाबतीत बघितले की याची सुरुवात केल्यापासून 5000पेक्षा जास्त अधिक या सायबर फ्रॉड रिलेटेड कॉल्स हँडल करण्यात आलेले आहेत. आणि नुकसान जर बघितलं तर सायबर फ्रॉडच्या मार्फत काही पैशांची मागणी जी केली जाते किंवा इतर काही गैरप्रकार जिथं केले जातात, याच्यामधलं नुकसान जर गोव्यातलं बघितलं तर ते 100 कोटी रुपयांचं एवढं नुकसान तिथं झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळेच गोव्याने हे पाऊल तिथं उचललेलं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. जगातील पहिल्या अशा काही घडामोडी घडल्या असतील तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, दक्षिण गोव्यामध्ये, आता ही जी न्यूज आहे ही भारतातील पहिली तर आहेच, जगातील पहिली पण आहे. ठीक आहे, दक्षिण गोव्यामध्ये जगातील सर्वात उंच भगवान रामांचा पुतळा तो उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे, दक्षिण गोव्यामध्ये कुठं उभारण्यात आलेला आहे, दक्षिण गोव्यामध्ये 77 फूट एवढा तो उंच आहे. आणि कशापासून बनलेला आहे, कशाचा पुतळा आहे, तर कांस्याचा पुतळा आहे तो.
की हे मटेरियल देखील लक्षात ठेवा. त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. याचे शिल्पकार कोण आहेत तर राम सुतार, फेमस ते शिल्पकार आहेत. त्यांच्याकडून बऱ्याच मूर्ती बनवण्यात आलेल्या आहेत, ज्या मागच्या काही वर्षांमध्ये अशाच पद्धतीने महत्त्वाच्या ठिकाणी ज्या मंदिर उभारण्यात आलेले आहेत तिथं त्यांच्याकडूनच तयार करण्यात आलेल्या मूर्ती तिथं स्थानापन्न करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर गोकर्ण परतागली मठाच्या 550व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम तिथं ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. सोबतच एक विशेष नाणं देखील आणि एक विशेष टपाल तिकीट देखील त्यावेळी त्याचं अनावरण करण्यात आलेलं. ठीक आहे, कुठं आहे? दक्षिण गोव्यामध्ये आहे. जगातील सर्वात उंच भगवान रामाचा हा पुतळा तिथं त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या न्यूजकडे आपल्याला वळायचं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची एका महत्त्वाच्या संघटनेबद्दलची ही न्यूज आहे. शैखा नासेर अल नोवेस, नाव लक्षात ठेवा. शैखा नासेर अल नोवेस, त्यांचं नाव लक्षात ठेवा. या संयुक्त राष्ट्राच्या, युनायटेड नेशन्सचं संयुक्त राष्ट्राच्या बाबतीत जर विचार केला तर पर्यटनाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या त्या महिला ठरलेल्या आहेत. संयुक्त राष्ट्र स्थापन झाल्यापासून 1975 मध्ये त्याची स्थापना झालेली आहे. संयुक्त राष्ट्राचं पर्यटनचं जे ऑर्गनायझेशन आहे, टुरिझमची जे ऑर्गनायझेशन आहे, 1975 मध्ये स्थापना झाली. त्यावेळीपासून आत्तापर्यंत महिला नेतृत्व लाभलेलं नव्हतं. त्यामुळे ही महत्त्वाची न्यूज आहे आपल्यासाठी. नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न कशा पद्धतीने विचारतील की शैखा नासेर अल नोवेस या व्यक्ती मागे चर्चेत होत्या, त्या कशाच्या संदर्भात चर्चेत होत्या, कशामुळे त्या चर्चेत होत्या, किंवा संयुक्त राष्ट्राच्या पर्यटनाचे नेतृत्व करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या महिला या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत, त्या महिलेचं नाव काय, या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारतील. 4 वर्षांचा कार्यकाळ त्यांना लाभलेला आहे. जानेवारी 2026 मध्ये त्याची सुरुवात होणार आहे. सध्या अपॉइंटमेंट डिक्लेअर करण्यात आलेली, नियुक्ती त्यांची जाहीर करण्यात आलेली आहे. सुरू कधी होणार आहे त्यांचा कार्यकाळ, तर तो जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे, स्पेनमध्ये जी 123वी संयुक्त राष्ट्रांची ही पर्यटन कार्यकारी परिषद झालेली होती, त्याच्या सत्रामध्ये, त्या सेशनमध्ये ही नियुक्ती, ही अपॉइंटमेंट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यापूर्वी त्यांनी जर आपण बघितलं तर रोटाना हॉटेल्सची जी एक चेन आहे, मोठी एक सिरीज आहे, तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, हा मुद्दा फार काही महत्त्वाचा नाही आपल्याला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे की कुठं निर्णय झाला, कोणत्या ठिकाणच्या परिषदेमध्ये निर्णय झालेला आहे, त्यांना कार्यकाळ किती लाभलेला आहे, आणि 1975 मध्ये स्थापना झाल्यापासून या संयुक्त राष्ट्राच्या पर्यटन विभागाची त्यावेळीपासून आजपर्यंत पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की पहिला या महिला त्याच्या नेतृत्व करणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचं आहे. व्यक्ती विशेष आपण बघणार आहोत. महत्त्वाचे व्यक्ती जे चर्चेत होते, मग निधनामुळे असेल किंवा इतर काही कारणास्तव असेल तर तिथं पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, पहिले महत्त्वाचे व्यक्ती आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरची चर्चेत असलेले, ते आहेत टॉम स्टॉपर्ट. टॉम स्टॉपर्ट त्यांचं 88व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते कशासाठी फेमस होते तर बेसिकली त्यांनी जे साहित्यामध्ये योगदान दिलेलं आहे, टॉम स्टॉपर्ट यांच्या बऱ्याच कादंबरी, बऱ्याच नॉवेल्स फेमस आहेत. लिटरेचरमध्ये जे त्यांचं योगदान राहिलेलं आहे त्याच्यासाठी ते ओळखले जातात. ठीक आहे, 1997 मध्ये त्यांना नाईटची पदवी देण्यात आलेली होती. त्यांनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते फेमस आहे बरंच. त्यामध्ये जर बघितलं तर 1999ला शेक्सपियर इन लव्ह या त्यांच्या साहित्यासाठी अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ओके, 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी थिएटर असेल, चित्रपट असतील, रेडिओ, टेलिव्हिजन, त्याच्यासाठी लेखनाचं काम केलेलं आहे. त्यासाठी मग त्यांना 1997 मध्येच नाईटची पदवी देण्यात आलेली होती. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळे ते व्यक्ती चर्चेत आहे. ठीक आहे, प्रश्न डायरेक्टली आपल्याला विचारतात कसा, व्यक्तीला घेऊन प्रश्न कशा या पद्धतीने विचारतात. लगेच तिथं त्याचं पण एक एक्झाम्पल नोट डाऊन करून ठेवा की टॉम स्टॉपर्ट यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो, तर ते साहित्य क्षेत्राशी संबंधित होते. ठीक आहे, 1 लाइनर क्वेश्चन कंबाईन सारख्या परीक्षेला जास्तीत जास्त विचारला जातो, तर तिथं डायरेक्टली या पद्धतीने आपल्याला क्षेत्र विचारलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर दिनविशेष आपण डिस्कस करणार आहोत. नोव्हेंबर महिन्यातले महत्त्वाचे दिनविशेष, त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे राष्ट्रीय शिक्षण दिनाचा. ओके, पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी तो आहे राष्ट्रीय शिक्षण दिनाचा. राष्ट्रीय शिक्षण दिन आपल्याकडं कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 11 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. का साजरा केला जातो 11 नोव्हेंबरच या दिवशी? कारण त्या दिवशी मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती असते. मग त्यांची जयंतीच का निवडलेली आहे आपण 11 नोव्हेंबर हा दिवस, तोच का निवडलेला आहे राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून? तर त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून काम केलेलं आहे 1947 ते 1958 या कालावधीमध्ये. त्यामुळं त्याचं औचित्य साधून
या दिवसाची घोषणा करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून, नॅशनल एज्युकेशन डे म्हणून. 11 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा. ठीक आहे. मानव संसाधन विकास मंत्रालय जे आहे आपलं, HRD मिनिस्ट्री म्हणून जे ओळखली जाते, त्यांनी 2008 मध्ये या पद्धतीने 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यास सुरुवात केली. ठीक आहे. ही पण फॅक्ट महत्वाची आहे. कधीपासून सुरुवात केली आपल्याला प्रश्न विचारतील. त्यांचं योगदान महत्वाचं राहिलेलं आहे. ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी सुरुवातीलाच त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी सुरुवातीला IIT असतील, UGC सारखी महत्वाची संस्था, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग यासारख्या महत्वाच्या संस्था, CSIR सारखी महत्वाची एक सायंटिफिक रिसर्चमध्ये काम करणारी संस्था, यासारख्या संस्था स्थापन करण्यामध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं त्यांचा जो जन्मदिवस आहे तो 11 नोव्हेंबर तो आपण भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. ठीक आहे. मग आपल्याला थीम देखील विचारतील. 2025च्या राष्ट्रीय शिक्षण दिनाची थीम काय होती, तर AI अँड एज्युकेशन. AI वरती थीम होती, लक्षात ठेवा. थीम विचारली जाते, महत्वाचा आहे मुद्दा, कारण AI असंही चर्चेत आहे. AI असे चर्चेत आहे. त्यामुळं ही जी थीम आहे 2025ची, त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारू शकतात की राष्ट्रीय शिक्षण दिन 2025ची थीम नेमकी काय होती. AI अँड एज्युकेशन, प्रिझर्विंग ह्युमन एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन, या पद्धतीने थीम राहिलेली आहे या 2025च्या राष्ट्रीय शिक्षण दिनाची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं दिनविशेष आपल्याला बघायचं, नोव्हेंबर महिन्यामध्ये जागतिक न्यूमोनिया दिन सेलिब्रेट केला जातो. कोणत्या दिवशी? 12 नोव्हेंबरला आहे. लगेच सिक्वेन्सनेस आपण ते घेतलेला आहे. दिवस 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन, 12 नोव्हेंबरला जागतिक न्यूमोनिया दिन असतो, वर्ल्ड न्यूमोनिया डे सेलिब्रेट केला जात असतो. याच्यामध्ये संस्था कोणकोणत्या सामील असतात, तर WHO आहे, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ संघटना आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या इतर काही संस्था त्याच्यामध्ये सामील असतात. या संस्थांच्या बाजूने हा वर्ल्ड न्यूमोनिया डे सेलिब्रेट केला जातो 12 नोव्हेंबर या दिवशी. अशा पद्धतीचा पहिला जागतिक न्यूमोनिया दिन कधी सेलिब्रेट करण्यात आला होता, तर तो 2019 मध्ये सेलिब्रेट करण्यात आलेला होता. मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती बाल न्यूमोनिया विरुद्ध जागतिक युती, एक कोअलेशन काम करते, ज्यांनी या पद्धतीने पहिला वर्ल्ड न्यूमोनिया डे सेलिब्रेट केलेला होता 2019 मध्ये. मग ही कोअलेशन नेमकी काय आहे, ही अलायन्स नेमकी काय आहे, तर ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करते. तो एक ऍक्शन प्लॅन म्हणून जाहीर करण्यात आला होता. कोणाच्या बाजूने? WHO आणि युनिसेफच्या बाजूने. त्याचा फुल फॉर्म काय आहे? जागतिक कृती योजना. कशासाठीची? न्यूमोनिया प्रतिबंध आणि नियंत्रणासाठीची जागतिक कृती योजना, GAPP म्हणून ती ओळखली जाते, जी 2009 मध्ये पब्लिश करण्यात आली होती, जाहीर करण्यात आलेली होती WHO आणि युनिसेफच्या बाजूने. ही कशासाठी काम करते, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांमध्ये न्यूमोनियावरती प्रतिबंध घालण्यासाठी आणि त्याला नियंत्रणामध्ये आणण्यासाठी हा ऍक्शन प्लॅन, ही कृती योजना जाहीर करण्यात आलेली आहे. मग याच्यानुसार जगामध्ये सगळ्यात गरीब देशांमध्ये न्यूमोनियावरती उपचार आणि प्रतिबंध मोठ्या प्रमाणात सुरू केले, तर दर वर्षी जर आपण बघितलं तर सुमारे 10 लाख मुलांना वाचवता येईल. जे मृत्यू होत आहेत ते न्यूमोनियामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये, सगळ्यात गरीब देश जे आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती, मोठ्या प्रमाणामध्ये न्यूमोनियामुळे मृत्यू होतात. जर तिथं योग्य पद्धतीने उपचार आणि प्रतिबंध जर केले तर 10 लाख मुलांना वाचवता येईल, अशा पद्धतीने या ऍक्शन प्लॅनने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी हा ऍक्शन प्लॅन तिथं काम करतो. ठीक आहे. वर्ल्ड न्यूमोनिया डे 12 नोव्हेंबर, तो दिवस लक्षात ठेवा. WHO आणि युनिसेफ या दोन प्रमुख संस्था त्याच्यामध्ये काम करतात. त्याच्यानंतर पुढचा 14 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो डायबिटीस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती जागतिक मधुमेह दिन म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. दिवस कोणता आहे? 14 नोव्हेंबर, वर्ल्ड डायबिटीस डे म्हणून तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. दिवस आणि तारीख तो लक्षात ठेवा. आता हा जो डायबिटीस, हा जो डिसीज आहे, हा जो दीर्घकालीन आजार आहे, त्याच्याबद्दल जागतिक पातळीवरती जागरूकता निर्माण करणे हे याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हा जो दिवस सेलिब्रेट केला जातो तो कशासाठी सेलिब्रेट केला जातो, तर याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी. कोणाकडून सेलिब्रेट केला जातो? इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन नावाची, आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ नावाची संघटना एक काम करते आणि सोबतच याच्यामध्ये देखील WHO चा समावेश आहे. याच्यामध्ये देखील वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सामील आहे. या दोन संस्थांच्या बाजूने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. यावर्षीची थीम काय आहे? आपल्याला थीम विचारतील, इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला की वर्ल्ड डायबिटीस डे 2025 ची थीम नेमकी काय होती, तर ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स, या पद्धतीने या 2025च्या वर्ल्ड डायबिटीस डे ची थीम त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता
या डायबिटीसच्या बाबतीमध्ये एक ॲडिशनल पॉईंट म्हणून तुमच्यासाठी की इन्सुलिन जी वापरली जाते याच्यावरती ट्रीटमेंट म्हणून त्याचा शोध कुणी लावला होता तर सर फ्रेडरिक बँटिंग यांनी 1921 मध्ये चार्ल्स बेस्ट यांच्यासोबत या इन्सुलिनचा शोध लावलेला होता. जस्ट सायन्समधली ती फॅक्ट आहे, बट इथं हा मुद्दा आलाच आहे तर तिथे देखील तुमच्यासाठी ती फॅक्ट नमूद करून दिली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढच्या घडामोडींकडे आपल्याला वळायचं आहे. पर्यावरणाशी संबंधित झालेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत या नोव्हेंबर पूर्ण महिन्यामधल्या. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दितवा चक्रीवादळ, याला घेऊन प्रश्न विचारतील आपल्याला, कारण याच्या संबंधित ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये भारत देखील सामील आहे, त्यामुळं इथं आपल्याला प्रश्न विचारतील. पहिला प्रश्न कुठं असतो की दितवा चक्रीवादळ हे कोणत्या भागामध्ये आलेलं होतं, तयार झालेलं होतं? तर बंगालच्या उपसागरामध्ये ते तयार झालेलं होतं. पहिला क्वेश्चन आपल्याला इथं विचारला जातो, कोणत्या भागामध्ये कोणत्या प्रदेशामध्ये ते तयार झालेलं होतं, निर्माण झालेलं होतं. दुसरा प्रश्न कुठे विचारला जातो, याला नाव हे जे दिलं होतं दितवा ते कोणत्या देशाने दिलं होतं? तर येमेन या देशाने हे दितवा हे नाव सुचवलेलं आहे. वेगवेगळ्या देशांकडून नावांची यादी ऑलरेडी पोहोचलेली आहे. तर जी नवीन चक्रीवादळ येतात त्याला त्या क्रमानुसार देशांनी सुचवलेली नावं दिली जातात. ठीक आहे, तर हे नाव दिलेलं आहे येमेन या देशाने. इथं जर आपण बघितलं मॅप मुद्दाहून इथं टाकलेला आहे, या दितवा चक्रीवादळाची निर्मिती कुठं झाली? इथं बंगालच्या उपसागरामध्ये, आणि तिथून याचा तडाखा कुठं बसलेला आहे तर जास्तीत जास्त बसलेला आहे श्रीलंकेला. आणि भारताची ही जी किनारपट्टी आहे, मग तामिळनाडूचा काही भाग, पुदुचेरीचा काही भाग, या भागाला देखील याचा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे भारत देखील याच्यामध्ये सामील असल्यामुळे याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी, मनुष्य हानी याच्यामध्ये झालेली आहे, आणि यालाच घेऊन भारताने एक ऑपरेशन देखील लॉन्च केलेलं होतं. तर ती पण फॅक्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. भारताचं ऑपरेशन सागर बंधू भारताने लॉन्च केलं होतं. कशासाठी? श्रीलंकेमध्ये इथं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या चक्रीवादळामुळं, तर तिथं मदत पोहोचवण्यासाठी म्हणून भारताने काय केलं? ऑपरेशन सागर बंधू नावाचं एक ऑपरेशन, एक मोहीम जाहीर केलेली होती. ठीक आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मग मदत साहित्य भारताच्या बाजूने तिथं पोहोचवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्या आपल्या युद्धनौका सामील होत्या त्याच्याबद्दल पण पुढं मोहिमांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता इथं पर्यावरणाशी संबंधित फक्त मुद्दा हा जाणून घ्या की दितवा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये, श्रीलंकेला तडाखा बसलेला आहे, भारताच्या काही भागांना त्याचा तडाखा बसलेला आहे, आणि येमेनने हे नाव जे आहे ते सुचवलेलं आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा, आणखी एक चक्रीवादळ, हे लेस्ट प्रायोरिटीचा आहे आपल्यासाठी कारण भारताला याचा काही तडाखा बसलेला नाही. ठीक आहे, तरी पण नाव लक्षात ठेवा. कालमेघी चक्रीवादळ कोणत्या भागामध्ये? तर फिलिपिन्स आणि आजूबाजूच्या भागामध्ये याचा तडाखा तिथं जाणवलेला आहे. ठीक आहे, कुठं? दक्षिण चीन समुद्रामध्ये, साऊथ चायना सीचा जो सगळा भाग आहे तिथं साऊथ चायना सी मध्ये हे कालमेघी सायक्लोन किंवा त्याला तिथं टायफून असं म्हणलं जातं, त्या भागामध्ये त्याचा तिथं तडाखा बसलेला आहे. फक्त नाव लक्षात ठेवा आणि प्रदेश लक्षात ठेवा कोणत्या भागामध्ये ते निर्माण झालेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर COP30 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, पर्यावरणाशी संबंधित सगळ्यात महत्वाची आंतरराष्ट्रीय परिषद, ती कुठं पार पडलेली आहे? तर ती ब्राझीलमध्ये पार पडलेली आहे. ठीक आहे, ती बेलेम ब्राझील या ठिकाणी ती पार पडलेली आहे. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी कोणता आहे? तर पॅरिस कराराला आपल्याला माहिती आहे 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पॅरिस कराराला जो 2015 मध्ये झालेला होता पॅरिस करार, ती कोणती COP होती? ती होती COP21. महत्वाची आहे ती पॅरिस परिषद खूप, त्याला 10 वर्ष झालेली आहेत, ते एक वेगळं महत्व आहे, आणि त्याच्या दरम्यान खूप महत्वाचे निर्णय देखील झालेले होते. त्याच्यासाठी पण पॅरिस कॉन्फरन्स फेमस आहे. ठीक आहे, 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 10 वर्षांपूर्वी पॅरिसला झालेली होती, आता 10 वर्षानंतर 2025ला ती झालेली आहे बेलेम ब्राझील या लोकेशनला. ठीक आहे, लोकेशन लक्षात ठेवा. मग तिथं अमेझॉनिया, आता ब्राझीलचा जर आपण भाग बघितला तर तो मॅपच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अमेझॉन जंगलचा भाग तिथं असलेला बघायला मिळतो. त्याला लंग्स ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. या भागामध्ये जंगलतोड कमी झालेली बघायला मिळते. अमेझॉनियामध्ये जे काही प्रयत्न झाले होते त्या अमेझॉनच्या जंगलाच्या त्या सगळ्या भागामध्ये तिथं जंगलतोड कमी झाल्यामुळं ब्राझीलमध्ये जर बघितलं तर 2024 मध्ये जे उत्सर्जन होत असतं, कार्बनचं उत्सर्जन, इतर हरितगृह वायूंचं उत्सर्जन, त्याच्यामध्ये 17% घट झालेली बघायला मिळते. म्हणजेच काय तर प्रयत्न केले तर हे प्रदूषण आणि हे हरितगृह वायूंचं उत्सर्जन ते रोखणं शक्य आहे, तो एक दाखवण्याचा याच्यातून प्रयत्न तिथं झालेला आहे COP30 मध्ये. भारताने याच्यामध्ये स्वतःची भूमिका तिथं नमूद केलेली आहे या शिखर परिषदेमध्ये, की जो वित्त पुरवठा गरीब देशांना, विकसनशील देशांना जो वित्त पुरवठा विकसित देशांकडून अपेक्षित आहे त्याचा मुद्दा परत एकदा भारताने उपस्थित केलेला आहे. सोबतच या विकसित देशांनी, या डेव्हलप्ड कंट्रीजने भारताला तंत्रज्ञान हस्तांतरित केलं पाहिजे, यासाठी पण भारताने तिथं भूमिका स्वतःची नमूद केलेली आहे. सोबतच वन संरक्षणासाठी एक कायमस्वरूपी असा जागतिक वित्त पुरवठा देणारा एक ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फंड देखील स्थापन करण्यात यावा, या संदर्भात पण तिथं
चर्चा झालेली आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारू शकतात की ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरएव्हर फंड याची चर्चा नेमकी कोणत्या COP मध्ये झालेली होती, तर ती COP 30 मध्ये झालेली आहे. एवढ्या गोष्टी सध्या इम्पॉर्टंट, एवढ्याच गोष्टी त्याच्याबद्दलच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, आर्थिक घडामोडी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत या महिन्यामधल्या. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारत वेगवेगळ्या देशांमध्ये भारताच्या UPI पेमेंटचा, UPI त्या प्रणालीचा, त्या सिस्टीमचा विस्तार करत आहे. त्यातलीच एक न्यूज सध्या आलेली आहे की मलेशियामध्ये UPI पेमेंट आता सुरू झालेलं आहे. मलेशियामध्ये UPI पेमेंट सुरू झालेले आहेत. रेझर पे नावाची एक इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे आणि भारताची NPC आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या दोघांमध्ये याच्यामध्ये भागीदारी झालेली आहे, पार्टनरशिप झालेली आहे. आणि त्याच्यानुसार आता मग मलेशियामध्ये UPI पेमेंट ही सिस्टीम तिथं सुरू झालेली आहे. ठीक आहे, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 मध्ये याची घोषणा तिथं करण्यात आलेली होती. उद्दिष्ट काय आहे याचं, तर मलेशियातील जे भारतीय प्रवासी आहेत त्यांना UPI पेमेंट तिथं करण्यासाठी सक्षम करणं या उद्दिष्टाने या मलेशियामध्ये UPI सिस्टीमची तिथं सुरुवात करण्यात आलेली आहे. ठीक आहे, फायदा याचा काय होणार आहे, तर त्वरित क्विक पेमेंट होतं. आपल्याला माहिती आहे UPI आपण यूजच करतो, तो सिक्युअर्ड वेने आणि इंटरऑपरेबल क्रॉस बॉर्डर डिजिटल ट्रान्झॅक्शन्स याच्या माध्यमातून शक्य होणार आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की भारताने नुकतंच किंवा भारताने नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये UPI पेमेंट सिस्टीम सुरू केली, असा क्वेश्चन तिथे विचारतील. ठीक आहे, देशाचं नाव आपल्याला तिथे विचारतील. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशामध्ये भारताने ते सुरू केलं. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा आर्थिक करार झालेला आहे, महाराष्ट्राचा तो करार झालेला आहे. महाराष्ट्राचा पहिला स्टारलिंक करार जो आहे तो सध्या करण्यात आलेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्राचा पहिला स्टारलिंक करार करण्यात आलेला आहे. कोणाच्या दरम्यान झालेला आहे, तर सॅटेलाइट इंटरनेटसाठी स्टारलिंक सोबत अशा पद्धतीने स्वाक्षरी महाराष्ट्राने जी केलेली आहे, तर हे पहिलंच असं पाऊल ठरलेलं आहे. भारतातलं पहिलंच राज्य असं हे ठरलेलं आहे. याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर सरकारी जागा गडचिरोली असेल, नंदुरबार, धाराशिव, वाशिम या जिल्ह्यातल्या सरकारी जागांना प्राधान्य याच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. स्टारलिंकचा भारतात जर व्यावसायिक प्रक्षेपण आपण बघितलं तर ते 2026च्या सुरुवातीला करण्याचं लक्ष्य आहे, ज्याला अनेक गेटवे स्टेशनचा त्याच्यामध्ये सपोर्ट पाठिंबा तिथं दिला जाणार आहे. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन कुठं विचारतील, तर स्टारलिंक सोबत करार करणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला तिथं प्रश्न विचारतील. आणि कशासाठीचा हा करार आहे, तर तो सॅटेलाइट इंटरनेटसाठीचा करार आहे. ठीक आहे, ती एक फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इनस्पेस, ठीक आहे, इथं इनस्पेस पाहिजे. इनस्पेस नावाची जी इस्रोचीच एक विंग आहे, इस्रोचीच एक संस्था म्हणून काम करते, तर इनस्पेस आणि सिडबी यांच्या दरम्यान एक व्हेंचर तिथं सुरू करण्यात आलेलं, एक अंतराळ स्टार्टअप सुरू करण्यात आलेलं होतं. त्याच्यासाठी एक VC फंड म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड तिथं देण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. आपल्याला क्वेश्चन कुठे विचारतील, इनस्पेस ही इस्रोचीच एक संस्था म्हणून काम करते, तर इनस्पेस आणि आणखी कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये, कोणत्या संस्थेमध्ये या पद्धतीने स्टार्टअपसाठी एक व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्यात आलेला आहे, निधी उभारण्यात आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला तिथे प्रश्न विचारतील. सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड SVCL सेबीच्या मान्यतेनुसार हे निधीचं व्यवस्थापन या सिडबीच्या बाजूने केलं जाणार आहे. हा निधी कशासाठी वापरला जाणार आहे, तर उपग्रह असेल, लॉन्च व्हेकल्स असतील, प्रक्षेपण करणारे वाहनं असतील, किंवा डाऊनस्ट्रीम स्पेस ज्या सर्व्हिसेस असतील त्याच्यामध्ये जे स्टार्टअप्स असतील त्यांना समर्थन देण्यासाठी हा व्हेंचर कॅपिटल फंड तिथं सुरू करण्यात आलेला आहे. इनस्पेस ही ऑर्गनायझेशन इम्पॉर्टंट आहे, सध्या खूप जास्त चर्चेत आहे. अगोदर काय होतं की इस्रो नावाची एकच संस्था जी होती, ती एकच संस्था सगळ्याच गोष्टी करायची, रिसर्च डेव्हलपमेंट पण तेच करणार, बाकी अशा काही स्टार्टअपला मदत करणं तेच करणार. मग त्याच्यामध्ये काय केलं की इस्रोकडे आता फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटने रिसर्च आणि डेव्हलपमेंटचंच काम दिलेलं आहे, आणि बाकी व्यावसायिक जबाबदाऱ्या जर आपण बघितलं तर अशा काही संस्था त्या जबाबदाऱ्या घेतील. या पद्धतीने ते कामाचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं, जी चांगली गोष्ट आहे. मग इनस्पेसकडे ती जबाबदारी देण्यात आलेली की खाजगी क्षेत्राचं प्रोत्साहन, ते खाजगी क्षेत्राचा सहभाग, त्याला प्रोत्साहन देणं, ही जबाबदारी देण्यात आली स्पेसिफिकली या इनस्पेस नावाच्या ऑर्गनायझेशनकडे. ठीक आहे, तर ती महत्त्वाची आहे. इनस्पेस आणि सिडबी या दोघांच्या दरम्यान तो करार झालेला आहे व्हेंचर कॅपिटल फंड निधी उभारण्यासाठीचा. अंतराळ घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. याच्यामध्ये विक्रम-1 भारतातलं पहिलं अशा पद्धतीचं खाजगीरित्या विकसित व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट हे ठरलेलं आहे. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, विक्रम-1 भारतातलं पहिलं खाजगीरित्या विकसित, प्रायव्हेटली डेव्हलप्ड अशा पद्धतीने कमर्शियल एक ऑर्बिटल रॉकेट ठरलेलं आहे. विक्रम-1 नाव विचारतील आपल्याला, तर ते प्रक्षेपण त्याचं करण्यात आलेलं आहे. विक्रम-1 भारतातलं पहिलं खाजगीरित्या निर्मित ऑर्बिटल रॉकेट आहे.
कुणी तयार केलेलं आहे? याच्या अगोदरच आपण बघितलं तर स्काय रूटने यापूर्वी 2022 मध्ये विक्रम एस असं पहिलं खाजगी सब ऑर्बिटल रॉकेट लॉन्च केलेलं होतं. परंतु हे जे आहे ते हे ऑर्बिटल रॉकेट आहे. आधी सब ऑर्बिटल रॉकेट ते लॉन्च करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. इन स्पेस परत त्या संस्थेचा उल्लेख आलेला आहे. महत्त्वाची संस्था आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रामध्ये खाजगी सहभागाला ती प्रोत्साहन देण्यासाठी काम करते. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने खाजगी काही कंपन्या अंतराळामध्ये आता सॅटेलाइट सोडायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पण याच संस्थेची महत्त्वाची भूमिका तिथं असलेली बघायला मिळते. ठीक आहे. विक्रम एक ते नाव प्रामुख्याने लक्षात ठेवा. नेक्स्ट, निसार उपग्रह जो ऑलरेडी पाठवण्यात आला होता इस्रोच्या बाजूने तो कार्यान्वित झालेला आहे. ठीक आहे. 7 नोव्हेंबर रोजी तो कार्यान्वित झालेला आपल्याला बघायला मिळतो. निसार हे जे मिशन आहे तर याच्यामध्ये नासा आणि इस्रो या दोन संस्था जॉईंटली काम करत आहेत. त्या संयुक्तपणे या दोन संस्था त्याच्यामध्ये काम करत आहेत. यांनी संयुक्तपणे जॉईंटली विकसित केलेलं पहिलं पृथ्वी निरीक्षण हे अभियान आहे. निसार, ठीक आहे, नासा आणि इस्रो या दोघांच्या संयुक्त विद्यमाने याची सुरुवात करण्यात आली होती. मग याच्या अंतर्गत जो निसार उपग्रह पाठवण्यात आला होता, जी सॅटेलाइट पाठवण्यात आलेली होती ती ऑपरेशनल झालेली आहे, ती कार्यान्वित झालेली आहे 7 नोव्हेंबरला. हा इनिशिएटिव्ह, हा उपक्रम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणकोणत्या दोन संस्था त्याच्यामध्ये सामील आहेत तिथं आपल्याला प्रश्न विचारतील. ठीक आहे. आणि निसार उपग्रह मग तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याचं वजन जर बघितलं तर सुमारे 2400 किलो एवढं त्याचं वजन आहे. आणि इस्रोच्या GSLV रॉकेटचा वापर करून ते प्रक्षेपित करण्यात आलं होतं. इथं पण आयोगाला इंटरेस्ट असतो. आयोग इथं देखील क्वेश्चन विचारतं की कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला होता त्याला प्रक्षेपित करण्यासाठी. ठीक आहे. सोबतच याच्यामध्ये दुहेरी रडार प्रणाली त्याच्यामध्ये आहे. एल बँड आणि एस बँड हे एक याचं फीचर आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते दर 12 दिवसांनी 2 वेळा ग्रहाच्या बहुतेक जमिनीचे आणि बर्फाच्या पृष्ठभागाचे ते निरीक्षण करू शकतं. म्हणजे बहुतांशी जमिनीचा आणि बर्फाचा जो पृष्ठभाग आहे त्याचं हे ऑब्झर्वेशन करू शकतं. ती कॅपेबिलिटी आहे या निसार सॅटेलाइटची. ठीक आहे. ती ऑपरेशनल झालेली आहे. त्याच्याबद्दल न्यूज आलेली होती नोव्हेंबरमध्ये. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला डिस्कस करायच्या आहेत. मालदीव्स अशा पद्धतीने एक पहिला देश ठरलेला आहे ज्याच्यामध्ये पहिली पिढीजात तंबाखू बंदी तिथं जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पहिली तिथं पिढीजात तंबाखू बंदी जाहीर करण्यात आलेली आहे मालदीव्समध्ये. तसा तो पहिलाच देश ठरलेला आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून हा नियम तिथं लागू झालेला आहे. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, पिढीजात तंबाखू बंदी म्हणजे नेमकं काय, तर 1 जानेवारी 2007 नंतर जे व्यक्ती जन्मलेले आहेत त्यांच्यासाठी तंबाखू वापरावरती बंदी घालण्यात आलेली. म्हणजे एक पूर्ण जनरेशन, त्या पूर्ण जनरेशनच्या तंबाखू वापरावरती बंदी घालण्यात आलेली आहे. तंबाखू सेवनावरती बंदी तिथं घालण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने हे पहिलीच पिढीजात तंबाखू बंदी बघायला मिळते या मालदीव या देशामध्ये. ठीक आहे. असा पद्धतीने निर्णय घेणारा, पिढीजात तंबाखू बंदी लागू करणारा मालदीव हा पहिला देश त्याच्यामध्ये ठरलेला आहे. ओके. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे मालदीवच्या बाबतीमध्ये झालेला तो निर्णय. नेक्स्ट, स्वीडन जगातील पहिली कॅशलेस सोसायटी तो बनलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी आपण डिस्कस करतोय. स्वीडन ही पहिली कॅशलेस सोसायटी त्याच्यामध्ये बनलेला आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अशा घडामोडी काही महत्त्वाच्या असतात ज्याच्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला विचारतील की जगामध्ये पहिली कॅशलेस सोसायटी बनलेला देश कोणता, तर तो देश आहे स्वीडन. ठीक आहे. तो देश आहे स्वीडन. स्वीडन अशा पद्धतीने पहिली कॅशलेस सोसायटी तो बनलेला आहे. 2025 मध्ये मग ऑफिशियली अशा पद्धतीने कॅशलेस होणारा स्वीडन हा पहिला देश ठरलेला आहे. टोटली कॅशलेस तो देश झालेला आहे. 2012 मध्ये तिथं एक, जसं आपल्याकडे UPI ॲप आहे तसं तिथं एक आघाडीचं मोबाईल पेमेंट ॲप तिथं लॉन्च करण्यात आलं होतं ज्याचं नाव होतं स्विश. जसं आपल्याकडे UPI पेमेंट सिस्टीम आपण लॉन्च केली होती तशी तिथं 2012ला स्विश नावाची एक मोबाईल पेमेंट ॲप तिथं एक सिस्टीम, ऑनलाईन सिस्टीम तिथं लॉन्च करण्यात आली होती. आणि त्याच्यामार्फत आत्ता जर आपण बघितलं तर पुढच्या 13 वर्षांमध्येच त्यांनी ही अचिव्हमेंट साध्य केलेली आहे. ठीक आहे. ही परिस्थिती साध्य केलेली आहे. तर ती गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट, एक डिफेन्स सिस्टीम सध्या चर्चेत आहे. चर्चेतल्या डिफेन्स सिस्टीमला घेऊन आपल्याला प्रश्न विचारला जातो. आयर्न डोमबद्दल मागं क्वेश्चन विचारला होता. भारताची सुदर्शन चक्र प्रणाली, त्याचं पण मागच्या महिन्याच्या सेशनमध्ये आपण चर्चा केलेली होती. ठीक आहे. डिफेन्स सिस्टीम, तर मायकेल एंजेलो डोम ही इटलीची एक डिफेन्स सिस्टीम तिथं सध्या खूप जास्त चर्चेत आहे. ठीक आहे. इटलीची ही नवीन AI चलित डोमेन मल्टी डोमेन ती डिफेन्स सिस्टीम आहे. ठीक आहे. तर तो मुद्दा लक्षात ठेवा. मायकेल एंजेलो डोम
नाव इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला विचारतील की ही जी सिस्टीम आहे, ही जी डिफेन्स सिस्टीम आहे, ही कोणत्या देशाची आहे, तर ती इटलीची आहे. याच्यामध्ये एआयचा देखील वापर करण्यात आलेला आहे आणि मल्टी डोमेन ही संरक्षण प्रणाली आहे, डिफेन्स सिस्टीम आहे. भारताची सुदर्शन चक्र ती लक्षात ठेवा आणि इस्रायलची आयर्न डोम ती लक्षात ठेवा, मागे चर्चेत होती. ठीक आहे, तर अशा काही डिफेन्स सिस्टीम आपल्याला विचारल्या जातात. त्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला विचारतात, देशाचं नाव विचारतात. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय पातळीची पुढची घडामोड आपल्याला बघायची आहे. रियाद मेट्रो जर आपण बघितली तर सगळ्यात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क असलेली ती मेट्रो ठरलेली आहे रियादमध्ये सध्या. मग ते जस्ट लेटेस्टच ती न्यूज आलेली होती की गिनीस वर्ल्ड बुकमध्ये त्याचं रेकॉर्ड मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, रियाद मेट्रो जगातील सगळ्यात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क ते, म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे. त्याची लांबी आहे 176 किलोमीटर. त्याची लांबी आहे 176 किलोमीटर. ठीक आहे, 6 लाईन्स आहेत, 85 त्याच्यामध्ये स्टेशन्स आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, सौदी अरेबिया देशामध्ये रियाद मेट्रो जी आहे ती पहिल्यांदाच अशी जगातली सगळ्यात लांब असलेली ड्रायव्हरलेस नेटवर्क सिस्टीम किंवा मेट्रो ती तिथं म्हणून गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. नुकतंच जकार्ता ही जी सिटी आहे, जकार्ता हे जे शहर आहे ते जगातील सर्वात जास्त लोकसंख्या, जकार्ता हे शहर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर ते ठरलेलं आहे. सिटीचं नाव लक्षात ठेवा. प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारतील की नोव्हेंबर 2025मध्ये जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं, तर ते जकार्ता शहर हे ओळखलं जात आहे. टॉप 10 सिटीज ज्या आहेत शहरांपैकी, त्यापैकी 9 शहरं जर बघितली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली, तर ती कुठं आहेत, ती आशिया या खंडामध्ये असलेली बघायला मिळतात. आशियामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या टॉप 10 पैकी 9 शहरं एकट्या आशिया खंडामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण याच्यावरून अंदाज लावू शकतो की आशिया भागामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे. ठीक आहे, जकार्ता सिटी फक्त ती लक्षात ठेवा, मोस्ट पॉप्युलस सिटी म्हणून ती समोर आलेली आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची आणखी एक महत्त्वाची घडामोड आहे. इथिओपिया जो देश आहे तिथला हैली गुब्बी नावाचा जो ज्वालामुखी आहे, वोल्कॅनो, 12,000 वर्षानंतर त्याचा उद्रेक झालेला आहे. 23 नोव्हेंबर 2025 रोजी या घटना ही नोंदवली गेलेली आहे. या घटनेचा तिथं रिपोर्ट आलेला होता समोर. तर इथिओपियामधला तो वोल्कॅनो लक्षात ठेवा, ती ज्वालामुखी लक्षात ठेवा. ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चन आपल्याला इथे विचारतील की हैली गुब्बी नावाचा ज्वालामुखी ज्याचा 12,000 वर्षानंतर उद्रेक झालेला आहे, तर तो कोणत्या देशामध्ये आहे? इथिओपिया या देशामध्ये आहे. ठीक आहे, कंट्री लक्षात ठेवायचं. वन लाईनर वरती आपल्याला प्रश्न तिथं विचारतील. नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे अहवाल आणि निर्देशांकाचा. रिपोर्ट्स आणि वेगवेगळे इंडेक्सेस जे येतात महिनाभरामध्ये ते आपण लगेच कव्हर करतो त्याच्यामध्ये. तर पहिला असा इंडेक्स आहे, पहिली अशी रँकिंग आहे ती आहे QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग. ठीक आहे, QS आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 2026ची आहे ती, नोव्हेंबर 2025मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर टॉप 100 ची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये 7 भारतीय विद्यापीठांचा समावेश आहे. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. QS रँकिंग 2026मध्ये पहिल्या टॉपच्या 100मध्ये भारतातल्या किती विद्यापीठांचा समावेश आहे आता प्रश्न विचारतील. मग तिथं कन्फ्यूज करण्यासाठी 5, 6, 7 आणि 8 असे ऑप्शन देतील. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 7 विद्यापीठांचा भारतातला समावेश आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर IIT दिल्ली भारतातील टॉप परफॉर्मर राहिलेला आहे. ठीक आहे, हे जे 7 आहेत भारतातले त्याच्यामध्ये टॉपला कोण आहे, तर IIT दिल्ली आहे. ठीक आहे, आणि ओव्हरऑल जे 100 रँकिंग आहे टॉपच्या 100 रँकिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये 59व्या क्रमांकावरती आहे IIT दिल्ली. ठीक आहे, त्याच्यानंतर IISc बेंगलोर 64th नंबरवरती आहे, 64व्या क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर दिल्ली विद्यापीठ देखील याच्यामध्ये पहिल्यांदाच टॉप 10मध्ये आलेला आहे. ठीक आहे, IIT दिल्ली वेगळं आणि दिल्ली युनिव्हर्सिटी वेगळं, दोन संस्था वेगळ्या आहेत. 95व्या क्रमांकावरती आहे दिल्ली विद्यापीठ. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर बघितलं तर टॉपला 2026 हे QS एशिया रँकिंग जे राहिलेलं आहे युनिव्हर्सिटीचं, त्याच्यामध्ये हाँगकाँग युनिव्हर्सिटी ती टॉपला राहिलेली आहे. ठीक आहे, इथं देखील क्वेश्चन विचारला जाईल आपल्याला. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन जर विचारला तर भारतातले पण आपल्याला विद्यापीठ विचारतील आणि मग टॉपला कोणतं विद्यापीठ राहिलेलं आहे, कोणती युनिव्हर्सिटी राहिलेलं आहे ते पण आपल्याला तिथं विचारतील. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा इंडेक्स आहे इम्पॉर्टंट, तो आहे एशिया पॉवर इंडेक्स 2025. आशियामध्ये असलेले देश, त्याच्यामध्ये सगळ्यात ताकदवान पॉवर असलेला देश कोणता आहे त्याच्याबद्दलचा हा इंडेक्स जो आहे तो रिपोर्ट देतो. तर याच्यामध्ये 2025चे या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत 27 देशांपैकी 3ऱ्या क्रमांकावरती आहे. भारताचं स्थान कितवं राहिलेलं आहे, तर 3रं स्थान राहिलेलं आहे. 100पैकी 40 गुण भारताला मिळालेले आहेत. 2% सुधारणा झालेले मागच्या या एशिया पॉवर इंडेक्सपेक्षा. ठीक आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर
अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे, चीन जो आहे तो दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि तिसरा क्रमांक लागतो त्याच्यामध्ये भारताचा. ठीक आहे, याच्यामध्ये जर काय काय विचारात घेतलं जातं तिथं जर प्रश्न विचारला तर आपल्याला माहित पाहिजे की इकॉनॉमिक आणि मिलिटरी कॅपॅबिलिटी याच्यामध्ये विचारात घेतल्या जातात. आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य त्या देशाचं किती आहे याच्या आधारे हा इंडेक्स तिथं डिसाईड केला जातो. त्याच्यामध्ये भारत जो आहे तो तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा एक इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025. क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 जागतिक हवामान जोखीम निर्देशांक असं त्याला म्हणलं जातं मराठीमध्ये, तो जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारत जो आहे तो 9व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. ठीक आहे, 1995 ते 2024 आणि 2024 मध्ये 15 क्रमांकावरती भारत त्याच्यामध्ये राहिलेला आहे. ठीक आहे, 2025चा हा रिपोर्ट आहे, याच्यामध्ये 9व्या क्रमांकावरती राहिलेला आहे. आत्तापर्यंत त्याच्या अगोदर जर बघितलं तर भारताचं स्थान राहिलेलं आहे ते आहे 15. ठीक आहे, COP30 मध्ये जर्मन वॉच नावाची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी हा रिपोर्ट तिथं पब्लिश केलेला आहे. ऑर्गनायझेशनबद्दल क्वेश्चन विचारतील, डायरेक्टली वन लाईनर प्रश्न विचारतील की जागतिक हवामान जोखीम निर्देशांक कोणत्या संस्थेकडून जाहीर केला जातो, तर ती संस्था आहे जर्मन वॉच. याच्यामध्ये दुसरा प्रश्न कुठे विचारतील, 2025चं जे हे रँकिंग आहे, हा जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये भारताचं स्थान किती राहिलेलं आहे, तर भारताचं स्थान राहिलेलं आहे 9. याच्या अगोदर जर बघितलं तर भारत 15व्या क्रमांकावरती त्याच्यामध्ये राहिलेला होता. ठीक आहे, सगळ्यात जास्त प्रभाव क्लायमेट चेंजचा कुठल्या देशांवरती झालेला आहे, तर ते आहे तर डॉमिनिका, म्यानमार आणि होंडुरास. या 3 देशांवरती सगळ्यात जास्त परिणाम या क्लायमेट चेंजचा झालेला आपल्याला बघायला मिळतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर महिनाभरातले महत्त्वाचे पुरस्कार आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. नोव्हेंबरमध्ये जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे पुरस्कार देण्यात आले होते ते सगळे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 देण्यात आलेले आहेत नुकतेच, तर त्याच्याबद्दल आलेली न्यूज होती. 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्राने त्याच्यामध्ये सर्वोत्तम राज्य हा किताब जिंकलेला आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. MPC मध्ये मग कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, तिथं आपल्याला प्रश्न विचारतील की राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 जे 6वे पुरस्कार जाहीर करण्यात आले 2025 मध्ये महाराष्ट्राने सर्वोत्तम राज्य हा किताब त्याच्या अंतर्गत जिंकलेला आहे. ठीक आहे, कोणाच्या बाजूने दिलं जातं, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्सेस आणि रिव्हर डेव्हलपमेंट, गंगा रिज्युवेशन जे आपलं मंत्रालय आहे, राष्ट्रीय जलशक्ती मंत्रालय त्याला म्हणलं जातं, वॉटर रिसोर्सेस पाणी संसाधन मंत्रालय त्याला म्हणलं जातं, त्यांच्या बाजूने हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, कोणाच्या हस्ते देण्यात आलेला आहे, तर राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत 18 नोव्हेंबर 2025 रोजी. ठीक आहे, याच दरम्यान जर आपण बघितलं तर जलसंचय जनभागीदारी हा उपक्रम देखील पाण्याच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या बाजूने सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तेलंगणा अव्वल स्थानावरती राहिलेला आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची ही कामगिरी आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. हे कितवे पुरस्कार आहेत, 6वे जल पुरस्कार आहेत. याच्याबद्दल राज्यसेवेने बघा प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आपल्यासाठी महत्त्वाचा तो आहे इंडियन ऑफ द इयर पुरस्कार. 2025 हा पुरस्कार आहे इंडियन ऑफ द इयर पुरस्कार. तो कोणाला देण्यात आलेला आहे, बाबा कल्याणी यांना देण्यात आलेला आहे. व्यवसाय श्रेणीमध्ये इंडियन ऑफ द इयर 2025 पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे, भारत फोर्ज आणि त्यांची संरक्षण जी उपकंपनी आहे KSSL याचे ते नेतृत्व करतात. ठीक आहे, त्यांचं क्षेत्राबद्दल आपल्याला विचारतील किंवा ते नेमके कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या व्यवसायामध्ये इन्व्हॉल्व आहे तिथं आपल्याला विचारतील, त्यांच्या कंपनीचं संस्थेचं नाव काय विचारतील. ठीक आहे, कोणाला देण्यात आलेला आहे, बाबा कल्याणी यांना देण्यात आलेला आहे इंडियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार. ठीक आहे, तर ती महत्त्वाची एक गोष्ट आहे आपल्यासाठी. पुढचा पुरस्कार याच्यामध्ये ग्लोबल इंडियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार. ठीक आहे, पुढचा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे तो आहे ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार. कोणाला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार, तर विजय कुमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड कोणाच्या बाजूने दिला जातो, CNN न्यूज 18च्या माध्यमातून दिला जातो. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, विजय कुमार यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, कशासाठी, सर्वोत्कृष्ट शेफसाठी जेम्स बियर्ड अवॉर्ड देखील त्यांना तिथं देण्यात आलेलं. ठीक आहे, तर ते शेफ आहेत बेसिकली, त्यांनाच ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे. सोबतच न्यूयॉर्क स्टेटमधला सर्वोत्कृष्ट शेफसाठीचा असलेला जेम्स बियर्ड अवॉर्ड देखील त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा पुरस्कार आहे 2025चा बुकर पुरस्कार. बुकर पुरस्काराबद्दल क्वेश्चन विचारला जातो आपल्याला. डेव्हिड स्लाजे यांना त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी हा 2025चा बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, कादंबरीचं नाव लक्षात ठेवा, व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा.
दोन ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायला स्कोप आहे की कोणाला देण्यात आला होता, कोणत्या आलेला होता. ठीक आहे. बाकी आपल्याला फार काही त्याची रक्कम वगैरे विचारणार नाहीत. विचारलं तर ते मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन विचारला तर तिथे विचारतील. ठीक आहे. बाकी आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांची कादंबरी आणि त्यांचं नाव. ज्या व्यक्तीला देण्यात आलेलं त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक किंवा त्यांची कादंबरी. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेल्या परिषदा आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची परिषद आहे ती आहे जागतिक सामाजिक शिखर परिषद. ठीक आहे. जागतिक सामाजिक शिखर परिषद जी दोहा या ठिकाणी झालेला आहे. पहिलाच क्वेश्चन इथंच तयार होतो की 2025ची जागतिक सामाजिक शिखर परिषद, ज्याला वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं, तर ती कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, हा पहिलाच प्रश्न आपल्याला तिथं विचारतील. ठीक आहे. दोहा, कतार या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली होती. केंद्रीय मंत्री भारताच्या बाजूने देखील तिथं उपस्थित राहिलेले आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरची ती परिषद आहे, भारताच्या बाजूने देखील त्याला उपस्थिती तिथं लावण्यात आलेली आहे. आपल्याला लोकेशन विचारतील की कोणत्या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जागतिक दूरसंचार विकास परिषद 2025. ठीक आहे. जागतिक दूरसंचार विकास परिषद 2025 ही कोणत्या लोकेशनला ऑर्गनाईज करण्यात आली होती, तर ती बाकू या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली होती. क्वेश्चन आपल्याला इथंच विचारतील. ठीक आहे. वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डेव्हलपमेंट कॉन्फरन्स म्हणून त्याला इंग्लिशमध्ये ओळखलं जातं. कुठं ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे? बाकू, अझरबैजान या लोकेशनला ती ऑर्गनाईज करण्यात आली होती 2025ची ही जागतिक दूरसंचार विकास परिषद. वन लाईनरमध्येच आपल्याला याच्याबद्दल प्रश्न विचारतील, त्यामुळे फक्त लोकेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रीडा घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. क्रीडा घडामोडीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की आयुष म्हात्रे जे आहेत ते सर्व फॉर्मॅटमध्ये, सगळे फॉर्मॅट. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये प्रथम श्रेणी, लिस्ट ए असेल, T20 क्रिकेट असेल, अशा सगळ्या फॉर्मॅटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू तो ठरलेला आहे आयुष म्हात्रे. मग इथं फोटो रोहित शर्माचा का टाकलेला आहे? कारण हे रेकॉर्ड अगोदर रोहित शर्माच्या नावावरती होतं, तो विक्रम मोडलेला आहे. 18 वर्ष 135 दिवसामध्ये त्यांनी हा विक्रम केलेला आहे. रोहित शर्माचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे, त्यामुळे इथं रोहित शर्मासोबत तो फोटो टाकलेला आहे. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, आयुष म्हात्रे सगळ्या फॉर्मॅटमध्ये. मग प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि T20 त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये शतक करणारा हा सर्वात तरुण खेळाडू त्याच्यामध्ये ठरलेला आहे. ठीक आहे. सोबतच मग ACC आशिया कपसाठी भारताचा जो अंडर-19 जो आपली टीम आहे, तर त्याच्यासाठी देखील संघाचा कर्णधार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे या आयुष म्हात्रे यांना. ठीक आहे. नेक्स्ट पुढची क्रीडा घडामोड आपल्याला बघायची आहे 41वे गव्हर्नर्स गोल्ड कप विजेतेपद. डायरेक्ट आपल्याला त्या टुर्नामेंटबद्दल विचारतील की कुणी ते जिंकलेलं आहे. ठीक आहे. राजस्थान युनायटेड EFC फुटबॉलशी संबंधित असलेला हा कप आहे, ही टुर्नामेंट आहे गव्हर्नर्स गोल्ड कप. कितवी आहे? 41 आहे. 2025 मध्ये पार पडलेली. कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर आहे राजस्थान युनायटेड FC. त्यांनी 41वा हा ऑल इंडिया गव्हर्नर्स गोल्ड कप जो आहे तो जिंकलेला आहे. ठीक आहे. फुटबॉल क्लब जो आहे राजस्थानचा युनायटेड FC, त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. गव्हर्नर्स गोल्ड कप विजेतेपद किंवा ती टुर्नामेंट ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा देखील आपल्याला प्रश्न विचारू शकतात, तर ती बेसिकली फुटबॉलशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. स्पर्धा विचारतील, नाव विचारतील, संघाचं कोणत्या संघाने ती जिंकलेली आहे. रोहित शर्माबद्दल पुढची एक महत्त्वाची न्यूज आहे की ICC वन डे रँकिंगमध्ये, ठीक आहे, ICC वन डे रँकिंगमध्ये रोहित शर्मा जो आहे तो पुन्हा एकदा अव्वल स्थानी राहिलेला आहे. ICC रँकिंग जे असतं वन डेचं त्याच्यामध्ये रोहित शर्मा परत एकदा नंबर 1 आलेला आहे. काही कालावधीसाठी त्याचं हे जे स्थान होतं रोहित शर्माचं ते गेलेलं होतं, परंतु परत एकदा तो अव्वल स्थानी त्याच्यामध्ये आलेला आहे. अगोदर कोण होतं? मग डॅरियल मिशेल हे खेळाडू तिथं अव्वल स्थानी होते, तर त्यांची जागा आता कोणी घेतलेली आहे? ती घेतलेली आहे रोहित शर्मा यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेला स्पोर्ट्समधला तो आहे रोहित शर्मा यांच्याचबद्दलचा. ICC T20 जो वर्ल्ड कप होणार आहे, ICC T20चा जो वर्ल्ड कप होणार आहे त्याच्यासाठी 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून रोहित शर्मा यांचीच नियुक्ती तिथं करण्यात आलेली आहे. ठीक आहे. हा पण मुद्दा लक्षात ठेवा, वन लाईनरमध्ये डायरेक्टली आपल्याला प्रश्न विचारतात. रोहित शर्मा ICC T20 विश्वचषक 2026 साठीचे ब्रँड अँबॅसेडर ठरलेले आहेत. डायरेक्टली प्रश्न विचारतील की 2026 साठीचे ब्रँड अँबॅसेडर कोण ठरलेले आहेत ICC T20 वर्ल्ड कपसाठीचे. ठीक आहे. आणि हा 2026चा जो वर्ल्ड कप आहे T20चा तो 7 फेब्रुवारी रोजी भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू होणार आहे. ठीक आहे. ते पण लोकेशन लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे भारताने परत एकदा महिला कबड्डी विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे. ठीक आहे. कबड्डीच्या बाबतीतला वर्ल्ड कप जो आहे तो भारताने परत एकदा जिंकलेला आहे. 2025च्या अंतिम सामन्यामध्ये भारताने 35-28 असा त्याच्यामध्ये विजय मिळवलेला आहे. सलग दुसरा भारताचं महिला कबड्डी विश्वचषक हे विजेतेपद ठरलेलं आहे.
ओके, सलग दुसऱ्यांदा ही फॅक्ट लक्षात ठेवा. आपल्याला संघाचं नेतृत्व कोणी केलं होतं, कॅप्टन कोण होतं, तो देखील प्रश्न विचारला जातो. रितू नेगीने संघाचं नेतृत्व केलेलं होतं आणि उपकर्णधार कोण होतं, तर पुष्पा राणा. अंतिम सामना कुठं झालेला होता, बांगलादेशमधील ढाका या लोकेशनला हा अंतिम सामना झालेला होता. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. भारताने, इंडियन विमेन क्रिकेट टीमने पहिल्यांदाच विश्वचषक जो आहे तो जिंकलेला आहे. 2025च्या ICC महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये भारताने कोणाचा पराभव केलेला आहे, दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत भारताने पहिल्यांदाच विश्वचषक वर्ल्ड कप जिंकलेला आहे. याच्यामध्ये जर बघितलं शेवटच्या सामन्यामध्ये तर शफाली वर्माने 87 धावा केल्या होत्या, दीप्ती शर्माने 58 धावा केल्या होत्या. ठीक आहे, या पद्धतीने परफॉर्मन्स जे बेस्ट राहिले होते या लास्ट फायनल मॅचमध्ये त्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, कर्णधार कोण राहिलेलं आहे, कॅप्टन कोण राहिलेलं आहे, तर हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने या पद्धतीने कामगिरी केलेली आहे. वर्ल्ड कप पहिल्यांदाच तो जिंकलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फाईड विश्वचषक 2025ची जी ट्रॉफी आहे ती कुणाच्या नावे दिली जाणार आहे, तर ती विश्वनाथन आनंद यांच्या नावाने दिली जाणार आहे. ठीक आहे, त्यांनी जिंकलेली नाहीये, त्यांनी जिंकलेली ती घटना कधी झाली होती, तर 2002 मध्ये झालेली होती. 2002 मध्ये पहिल्यांदा 2002 मध्ये विश्वनाथन आनंद यांनी हैदराबादमध्ये जो सामना झालेला होता तो जिंकलेला होता. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदाच असं होतंय, 2002 नंतर पहिल्यांदाच असं होतंय की फड विश्वचषक जो आहे तो भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि ही जी मॅच विश्वनाथन आनंद यांनी जिंकलेली होती त्याचं औचित्य साधून त्या निमित्ताने ही 2025ची भारतात होणारी जी फड विश्वचषकची ट्रॉफी आहे ती विश्वनाथन आनंद यांच्या नावाने दिली जाणार आहे. त्या ट्रॉफीला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे जो कोणी खेळाडू जिंकेल त्यांना ती ट्रॉफी दिली जाईल ज्याच्यावरती विश्वनाथन आनंद यांचं नाव तिथं असणार आहे. ठीक आहे, तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे भारताच्या या पूर्ण चेस फील्डसाठी. ठीक आहे, आता हे पुढचा लगेच महत्त्वाचा मुद्दा, फाईड वर्ल्ड कप चॅम्पियन, यंगेस्ट फाईड वर्ल्ड कप चॅम्पियन कोण राहिलेला आहे, तर जावोखिर सिंदारो हा सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता ठरलेला आहे. राज्यसेवेने बघा प्रिलिम्सला क्वेश्चन विचारलाय आत्ता. ठीक आहे, डी गुकेश बद्दल क्वेश्चन विचारलाय, तर येणाऱ्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतात की फाईड सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता कोण ठरलेला आहे, तर तो आहे जावोखिर सिंदारो. आणि ही आत्ताच आपण न्यूज याच्या अगोदरच बघितली, तर 2025चा विश्वचषक कुठं आहे, तर तो भारतामध्ये सुरू झालेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, यंगेस्ट फाईड वर्ल्ड कप चॅम्पियन याच्यामध्ये ठरलेला आहे जावोखिर सिंदारो. भारतामध्ये त्याचं आयोजन केलं जात आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲलेक्स ओवेचकिन 900 गोल गाठणारा पहिला NHL तो खेळाडू ठरलेला आहे. ठीक आहे, जस्ट ही फॅक्ट लक्षात ठेवा. वन लाइनरमध्ये आपल्याला तिथं प्रश्न तो विचारू शकतात. नेक्स्ट पुढचा मुद्दा आहे योजना जी चर्चेत आहे ती योजना आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. तर केरळची दारिद्र्य निर्मूलन योजना सध्या खूप जास्त चर्चेत आहे. केरळ स्वतःला त्यांनी जाहीर केलेलं आहे की पहिलं स्टेट ठरलेलं आहे ज्यांनी एक्स्ट्रीम पॉवर्टी इलिमिनेट केलेली आहे. ठीक आहे, ही फॅक्ट लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. अत्यंतिक दारिद्र्य ज्याला म्हणलं जातं ते मिटवणारा, त्याचं निर्मूलन करणारा केरळ हे जे आहे ते पहिलं राज्य ठरलेलं आहे, पहिलं स्टेट ठरलेलं आहे भारतातलं. ठीक आहे, पहिलं असं राज्य ठरलेलं आहे. मग त्यांनी जी योजना राबवली केरळची दारिद्र्य निर्मूलन योजना ती खूप जास्त मग चर्चेत आहे. ठीक आहे, त्यामुळे मग हा मुद्दा आपण तिथं नमूद केलेला आहे. ही फॅक्ट लक्षात ठेवा, देशातलं हे पहिलंच राज्य अशा पद्धतीने ते ठरलेलं आहे. त्याच्यानंतर मोहीम आपल्याला बघायची आहे ज्याच्याबद्दल आधी पण आपण चर्चा केली होती ज्यावेळी आपण दितवा नावाचं चक्रीवादळ बघत होतो सुरुवातीला. तर त्या दितवा चक्रीवादळाने काय केलं होतं, तर श्रीलंका आणि भारताचा काही भाग या भागांना तडाखा दिलेला आहे. तर या परिस्थितीमध्ये मदत म्हणून भारताने श्रीलंकेला मदत पोहोचवण्यासाठी हे ऑपरेशन सागर बंधू तिथे लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, आपत्तीग्रस्त जो श्रीलंका आहे त्याला मदत पाठवण्यासाठी म्हणून मानवतावादी अभियान म्हणून ही ऑपरेशन सागर बंधूची तिथं सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये C-130 जे विमान तिथं त्याच्या मार्फत मदत पाठवण्याला सोबतच INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांच्या मार्फत देखील तिथं ही मदत पाठवण्यात आलेली आहे. ठीक आहे, हा भाग कशाचा आहे नेमका, तर नेबरहुड फर्स्ट पॉलिसी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग आहे. शेजारील देशांना प्रथम प्राधान्य आपण देतो त्या धोरणाचा आणि महासागर जो दृष्टिकोन आहे, जी व्हिजन आहे त्याच्या अंतर्गत हे ऑपरेशन सागर बंधू तिथं लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अशा ऑपरेशनबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, शेवटची न्यूज आहे. उत्तर 24 किंवा नॉर्थ 24 परगणा म्हणून जो ओळखला जातो तो भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून समोर आलेला आहे, त्याची नोंद झालेली आहे. ठीक आहे,
उत्तर 24 परगणा कुठल्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगालमध्ये तो जिल्हा आहे. लोकसंख्या किती आहे? 2.9 दशलक्ष इस्टिमेट तिथं सांगितलं जात आहे. लोकसंख्येची घनता जर तिथं बघितली तर 2469 लोक प्रति चौरस किलोमीटर एवढी तिथली लोकसंख्या घनता असलेली बघायला मिळते. मागं जर बघितलं आपण तर ठाणे, महाराष्ट्रातलं ठाणे जिल्हा तो सगळ्यात जास्त लोकसंख्येचा जिल्हा मानला जात होता, परंतु नॉर्थ 24 परगणा हा लेटेस्ट आकडेवारीनुसार तो सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून सध्या भारतातला तो घोषित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढ्याच न्यूज इम्पॉर्टंट आहेत या पूर्ण महिनाभरातल्या. ही PDF शाश्वत अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलला हे सेशन झाल्यानंतर लगेच अपलोड केली जाईल. तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामधले मुद्दे एकदम टू द पॉईंट, एक्झाम ओरिएंटेड मुद्दे त्याच्यामध्ये आपण नमूद केलेले आहेत. ठीक आहे, तर या महिन्याच्या या सेशनमध्ये इथेच थांबतोय. भेटूयात पुढच्या महिन्याच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.